सकारात्मक अशा पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये तुमचे सगळे सवंगडी सहभागी झालेले आहेत। ही गोष्ट निश्चितपणे अभिमानास्पद कौतुकास्पद अशा पद्धतीची आहे। बाहुबली शेठ, आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। ही जी निश्चितपणे आपली तळमळ आहे ती फार चांगल्या पद्धतीची आहे। हे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या गावागावांमध्ये ही चळवळ पोचली पाहिजे, एवढंच या निमित्तानं बोलतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धैर्यशील भाऊ, माळशिरस तालुक्याचे शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, शुद्धात्मा फाउंडेशनचे चेतन दोषी, समेत गांधी, विपुल गांधी व धवल गांधी व सर्व कार्यकर्ते, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मित्र, आपण फटाकडे मुक्त दिवाळी हा संकल्प राबवला आणि त्यातून आपल्याला आनंदच झाला पाहिजे। आपण बघितलं, देवकरे सरांनी पेपरमध्ये दाखवलं, दिल्लीतील प्रदूषणाचा पारा 401 दाखवतो, नातेपुतेचा पारा कालचा 65 दाखवतो। आपल्याला श्वासोच्छवासाला त्रास होत नाही हे आपण जाणलं पाहिजे। आपण आजारी पडणार नाही। दिल्लीतील मुंबईतील लोक त्वरित दवाखान्यात दाखल करावं लागतात, तसेच फटाकड्यामुळे आपले पैसे पण वाया जातात। फटाकड्यामुळे जीवांची हिंसा पण होते। फटाक्यामुळे आपल्याला पोळतं। वाढदिवस साजरा करता त्यावेळेस तुम्ही स्प्रे मारता आणि त्यावेळेस पेटवता, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पोळतं। तर त्याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। तुम्ही लहान आहात तर त्या दृष्टीने तुम्ही घ्या। आज खरं दुग्ध योग आहे, समाजभूषण नानासाहेब देशमुखांची जयंती, आणि ह्या निमित्त हा कार्यक्रम घेताना आम्हाला खूप आनंद होतोय। समाजभूषण नानासाहेब देशमुखांबद्दल एक मला सांगायचं आहे, कोणी सांगितलं नाही। त्यांच्या हस्ते मार्तंड देवस्थानमध्ये, खंडोबा देवस्थानमध्ये शाकाहाराचं प्रदर्शन होतं आणि त्याचं उद्घाटन समाजभूषण नानासाहेब देशमुखांच्या हस्ते ठेवलं होतं। त्यावेळेस समाजभूषण नानासाहेब देशमुखांनी सांगितलं, माझ्या हस्ते उद्घाटन आहे तर मी आजपासून शाकाहार करणार, मांसाहार मुक्त जीवन जगणार, आणि अशी प्रतिज्ञा करणारे समाजभूषण होते।